मुंबईत पुढील काही तास तुफान पाऊस, 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी। गरजेचं असेल तरच मुंबईकरांनी घराबाहेर पडावं, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मुंबईला पावसाने झोडपलं। मुंबईत 2 तासात 170 मिलीमीटर पावसाची नोंद। मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी गाड्या पाण्याखाली। मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत। कल्याणहून कर्जत, कसारा, बदलापूर, अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकल अर्धा तास लेट। कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी। माटुंगा पोलीस ठाण्याजवळ पाण्यात अडकलेल्या स्कूल बसमधील विद्यार्थ्यांना पोलिसांनी सुरक्षित बाहेर काढलं। माटुंगा पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळेवर केलेल्या मदतीचं सर्वत्र कौतुक। मुंबईतील शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी। हवामान खात्याकडून मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे प्रशासनाचा निर्णय। पालघर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत उद्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी। हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केल्यानंतर प्रशासनाचा निर्णय। राज्यात मुसळधार पाऊस। तिवसा, मेहकर, वाशिम, वरोरा, जरी, जामणी, पुसदमध्ये पावसामुळे पिकांचं नुकसान। 4 लाख हेक्टर पिकं बाधित। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हसनाळासह 6 गावांना पुराचा वेढा। लेंडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली। एसडीआरएफकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू। हसनाळ गावात 3 मृतदेह आढळले। मुसळधार पावसामुळे मराठवाड्यात एकूण 6 नागरिकांचा मृत्यू। नांदेडमधील 3, बीडमधील 2 तर हिंगोलीतल्या एका नागरिकाचा समावेश।